नमस्कार मित्रांनो, मी गणेश पोळ. तर आपलं कृषी ज्ञान ह्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आता सध्याला मी शेताकडे चाललो आहे. वाटेने चालू आहे शेताकडे. बघू शकता आपल्याशी वाट्यानं काही पाऊस असं पडले, चांगलं पाऊस आले असल्यामुळं असे हिरवंगार झालेलं आहे सर्व वातावरण तिकडलं. म्हणजे झाडं वगैरे ते बघू शकता एवढे ते आहे इथं असं वाटेने जाताना. कसं बघा, असं हिरवंगार झाले सगळं. लय खतरनाक झाले असं, म्हणजे फोटो बिटू काढायला असं एक नंबर आहे असं वातावरण. शेताकडे चालू आहे. तुम्हाला झेंडूचं व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. झेंडूसाठी काय म्हणजे झेंडूचं आता आपल्या शेतात लावल्या पण झेंडू 2000 रुपये आहे. तर तुम्हाला दाखवतो त्याला. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल कांद्याच्या रोपाचे जरा झेंडूचं दाखवलं. तर इथे झेंडूचं दाखवतो तुम्हाला. असं इकडं शेताकडे इकडे वळलो, तर इकडून आपण वळलो इकडं का इकडून इकडे वळलो, तिकडे तिकडे माळावर ते रोड ते पण इकडे आलो आता आपल्या शेताकडे डायरेक्ट. आणि तिकडे वर आहे ना हिरे आपले. तुम्हाला एक दिवशी विहिरीचा बी व्हिडिओ करून दाखवणार, म्हणजे दाखवणार बघा. हां, आलो बघा आपल्या शेताकडं, झेंडूमध्ये आलो आहे. एकदा बघून घ्या झेंडू कसा आहे, नंबर 1. एक नंबर आला खतरनाक. बघू शकता झेंडू तुम्ही कसला आला डेंजर. तर मित्रांनो आहे ना, हे 3 मोड्या आहेत ना, पिवळा झेंडू आहे. पिवळा झेंडू आहे, काय तर नाव पितांबरी का काय तर असंच नाव आहे जर झेंडूचं. मला बी काही एवढं लक्षात नाही मित्रांनो. काही पिवळा झेंडू आहे बघू शकता तुम्ही. पण झेंडू बघा कसला एकदम खतरनाक आला आहे मात्र. आणि इकडे लाल आहे. आणि काही कसं हो का त्या तिथपर्यंत तिथून ही एक 3 असं पिवळा झेंडू आहे ते. आणि तुम्हाला हो का इकडं आणि तिकडलं म्हणत असं तुम्ही बारीक, आणि इकडलं असं मोठं कसं काय, असं कसं काय झालं असं म्हणत चाल. तुम्हाला दाखव कशामुळे झाली ती सांगतो, आणि काय झाली ती बी सांगतो. थांबा पुढे चला. तिकडला बी लाल झेंडू आहे ती त्याच्याबरोबर लावलेला झेंडू आहे ते. त्या झेंडूच्या पलीकडलं आपण जे दाखवलं ना त्याबरोबर झेंडू लावला आहे. पण ती एवढा बारीक आणि ही एवढा मोठा कसं काय झाला आहे जे तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर मी त्या प्रश्नाचं उत्तर देतो आता. काय झालं माहिती आहे का, आपण झेंडूला खाट टाकलो. ते खाट टाकलो काही बघू शकता तुम्ही. असं प्रत्येकाच्या झाडाच्या बुडाने असं लांब लांब जरा खाट टाकलो आहे. ते खातचं नाव काय तर सुपर काय तर असं पुढे काय तर नाव आहे ते टाकलं आपण खात. मग काय झालं, इकडून टाकायची सुरुवात केली पहिल्यांदा झेंडूला. हो का, हे कसं आहे म्हणजे इकडून टाकायची सुरुवात केली पहिल्यांदा आपण खातं. आता ही तीच राहत्या नंतर सांगतो खात्याचं. ही दंड जसं आपण ही जरा सऱ्या जे मारलो होतो ना बैलावरती, ही सऱ्या संपल्या पूर्ण. सऱ्या संपल्या कारणानं काही आपण असं कोळवलेलं रान होतं, कोळवल्याला असं सोडून दिलेलं रान होतं ते कोळवल्याला. मग त्याच्यावर काय करू, डायरेक्ट आपण लाईनीने एक रेषा मारलो काठी घेऊन, असं मोठी रेषा मारत गेलो लाईनीनं बरोबर सर्व. आणि त्याच्यावर डायरेक्ट रोप पाऊस पडत होता वरनं, रान तर वल्लं कीच होतं चिखला, आणि असं डायरेक्ट रोप टोपत गेलो त्याच्यावर आपण. मग ते कसलं खतरनाक आले बघू शकता. आता ह्याच्यामधनं कोळपं घालायचं. कोळपं घालून डायरेक्ट माती लावून घेतलं ना, मध्ये सरी पडतं, इकडनं बी घ्यायचं. आणि ह्या कोंबडीचा खात टाकताना मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो. तुम्ही कोंबडीचा खात घ्यायला टाकायचं आपल्याला. बघा हे कसं आलं एक नंबर. आणि ते आता जाऊ द्या मेन मुद्द्यावर आपण. इकडला मोठा आणि तिकडला बारीक, आणि एकच दिवशी लावला आणि एकच टायमिंग लावला आहे. तर कसं काय असं झाला, तर असं कसं काय झालं सांगू का मित्रांनो. हे खात टाकताना आहे ना आपण 1 2 3 4 ह्याला आपण 4 म्हणजे आता ही एक प्लॉट म्हणायचा आपण टप्पा आता आपलं हे असं लावलेलं डायरेक्ट. आणि ती 4 मोड्याचा, ती 3 मोडी, सॉरी 3 मोडी ती. आणि 1 मोड म्हणजे आता ही 1 मोड धरतो. मग 4 मोडीला आहे ना एक पोतं खात गेलं. मग त्याला कमी पडले असल्यामुळे त्याला 2-3 दिवसांनी आणून टाकण्यात आपल्याला जरा उशीर झालं. त्याच्या कारणानं ते असं बसलं का बारीकच बसलं झाड असं बारीक बसलं ते. मला काय सांगायचं आहे तर मित्रांनो, काही झेंडू म्हणजे आता तसं तुम्हाला सांगितलं ना तसं सेम म्हणजे आता ती तसं झालेलं आहे गोष्ट. हो का, इकडे बघा ही झेंडू कसा म्हणजे हो का फाटे बिट्टे बघा कशी फुटले एक नंबर ह्याला खाल्लं. हो का बघू शकता तुम्ही कसं फुटलं फाटा हो का ते. असं झालेली गोष्ट आहे. चला तुम्हाला आहे ना
तिकडला झेंडू दाखवतो, जे आपण बारीक बसल्या म्हणून ना तिकडला दाखवतो. ती बी आता मोठं होणार, तसं काय नाही, फक्त जरा फरक दिसणार आहे, आता फरक जाणार आहे तसंच. चालतो मग तिकडला दाखवतो. आता ही कोळपाच आहे. काय सोमवार असल्यामुळे बैलवायला काय आलं नाही, उद्या येईल नाही तर परवा दिवशी येईल, काय सांगता येत नाही. आता बैलवायला त्यांच्या मागं लागायची पाळी आली, आता काय करायचं. त्यांना बी आता पाऊस कमी झाले, त्यांना बी कामं, त्यांच्या शेतांनी बी कामं असते ते, त्यामुळे त्यांना बी जमीन येणं ते. आता पण लागायचं मागं सारखं ते म्हणजे त्यांना घेऊन यायचं एक दिवशी म्हणजे कोळपून टाकायचं. आता आज काय सोमवार असल्यामुळं काय झालं आहे, आज बैलासनला सुट्टी असते सोमवारी, म्हणजे कोण वापरत नाही बैल, काय झोपत नसते त्याच्यामुळे करणार. हो हे झेंडू आहे ना इकडला बघू शकता तुम्ही, असं दिसायला आहे. आता एकदा बघून घ्या झेंडू. चला हो असं बसला बारीक. हे नंतर ह्याला आणून खाता चुकदा, नंतर ह्याला बी टाकलं. हो हे असं झाले जरा, असं झेंडू बसला आपला इकडला. आणि तिकडला बघा म्हणजे कसला खतरनाक तिकडला आहे. मला तिकडला आहे ना झेंडू एकदम मनात बसला, म्हणजे एकच नंबर आला आहे झेंडू, असं एक नंबर नात खोळा. इकडला बी आला आहे. आता ह्याला कोळपून घ्यायचं, कोळपून घेऊन डायरेक्ट ह्याला पाणी द्यायचं पहिल्यांदा एकदा. नंतर मग अजुदा कोळपं करायचं, कोळपं मारायचं अजुदा. आणि नंतर माती लावताना आहे ना ह्याला कोंबडीचं खात आपलं असतं ना ते टाकून घ्यायचं आणि डायरेक्ट माती लावायचं आणि मग एक पाणी द्यायचं. काही झाड कडीपत्त्याचं आहे इकडं बघू शकता तुम्ही. तुम्हाला ती झेंडू दाखवतो म्हणून इकडे म्हणताना ते जरा हो काही लाल झेंडू आहे, ही लाल फुलाचं आहे. ही सर्व ही इकडं न ही पिवळं म्हणताना पिवळं बी हो का ही इथपर्यंत असं काय तर हां इथपर्यंत असं पिवळं आहे हो का, ही इथपर्यंत इकडं. आणि इथून ही बी लालच आहे. हे कसला ते ही लावताना ही लावून झाल्यानंतर आधी मग ही लावला लाल इथलं जरा. तरीसुद्धा ही बघू शकता तुम्ही रोपात किती म्हणताना खात उशीरनं टाकले असल्यामुळे इकडला कसं बसलं आहे, इकडला असं बसलं आहे. आणि खात लवकर टाकल्या कारण हो काही असं झालं मोठं लेट हो का. इथून हां इथून इकडं पिवळा. हे फक्त म्हणजे एवढं उरलं होतं पिवळं लावून, आपलं पिवळं रोप संपलं आणि एवढं उरलेलं रान. मग ती नंतर मग रान उरून मग त्यात लावला डायरेक्ट, त्याला काय होत नाही म्हणून. ते काय फुल लागल्यानंतर आपल्याला कळणार त्या कसं बी फुल लागल्यानंतर पिवळ्याला लागणार, लाल लागणार फुलं राहायचं असं झालं ते. आणि काल तर तुम्हाला इकडे दाखवलं आहे कोळवलेलं ते रान. आणि आता बेड मारलेलं मित्रांनो, बेड बी मारणार आहे. तुम्हाला बेड मारायचं झाल्यानंतर तुम्हाला ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो बेड कसं मारले आपण, काय मारलं, कधी मारले ती बी दाखवतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही इकडं बघा तिकडं आपलं घासगवत आहे, ती बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी मागं माझ्या चॅनलमध्ये जाऊन बघितलं तर घासगवताची माहिती दिलेली बी आहे. वाटलंच तर तुम्ही कमेंट करा, पुढल्या ह्याच्यात बी आपण चॅनल ह्याच्यावर माहिती देऊ आपल्या घासगवताबद्दलची, म्हणजे मी कुठल्या घासगवत लावले, कुठल्याच ह्याचं आहे हे ते असं काय सांगितलं आहे मी. हा कुठलं घासगवत चांगला आहे, कुठल्या घासगवतानं म्हणजे आपली जनावरं त्यांना घातल्यानंतर खराब होत नाही, दूध चांगले देतात, ते असं तसं काय माहिती दिलेलं आहे. ती तुम्ही बघू शकता मागच्या वेळी. ह्याच्यात नसलं तर मी पुढे अजूदा तुम्ही कर म्हणलास तर अजूदा चांगलं करतो व्हिडिओ, ते बी स्पेशल तुमच्यासाठी खास. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. चला बाय बाय.